स्टार खेळाडू बघायला मिळतात. आमचे टीव्हीएमचे सर्व हे सहकारी बघायला मिळतात. खूप चांगलं सहकार्य आम्हाला त्यांच्याकडनं बघायला मिळते. पहिला चेंडूत एक चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला लॉंग ऑफच्या रिझनला. खातं उघडलं सागर यांनी. धावसंख्येत 2 पुन्हा ऋतिक. लो फुलटा चेंडू चांगल्यापणे खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातं. इथे बघा क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला बघायला मिळते तो यज्ञेश आहेत मला वाटते ते. यस यज्ञेश मॅन फ्रॉम कुंभोली. पण आता राहताना आमच्या बर्वे कंपाऊंड मध्ये राहत आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघितलं. 2 ते 3 खेळाडू जर सोडलेत ना तर सगळे नवीन खेळाडू बघायला मिळतात. तरुणाईचा भरणारा हा सूर्या टायगरचा संघ आपण बघत. सूर्या टायगरचा जर विचार केला 3 सामने झाले, 2 पराभूत 1 विजयी. पुन्हा आपल्या चक्राला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. हलक्याने खेळला गेलाय. चांगला कमबॅक केलाय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहोत. VPL पर्व 7वा. भरभर असे प्रत्येक क्षेत्रामध्ये बेस्ट कीपर, बेस्ट कॅच, सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार असे अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल आहेत. ओ मोठा फटका खायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी एज लागून मला जातो 22च्या रूपात. काय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा इन झाला. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. काय सुरुवात केला सकाळच्या सत्रामध्ये. थोडंसं ते दमटपणा असतो पाण्याचा. जरी आपण रोलिंग केलं त्याचा फायदा उचलताना हा कृतिक नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. मॅन फ्रॉम कुंभोली गावातला खेळाडू प्रॉपर आपल्याला बघायला मिळतोय. हनी आणि सनी ही जोडी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा 9 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू बघायला मिळतो. सागर वडे इन फॉर्म. काय दोन्ही सामन्यात त्याने फलंदाजी केल्या. प्रत्येकाचं लक्ष सागर वडेच्या फलंदाजीकडे आहे. फुलटा चेंडू टटवलाय. सरळ जातो मिड विकेट डोक्यावर 6 धावा. आजच्या दिवसातला पहिला षटकार सागर वडेच्या नावावरती. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 6 ने वरून होते ते 10. पुन्हा कृतिक. चेंडू टटवलाय. झेल होईल का पाहूया. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाते. ओहो व्हॉट अ कॅच. काय सुंदर झेल घेतला. आणि खेळाडूचं नाव आहे ते ऋषी नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. थोडासा लो फुलट चेंडू होता आणि हा लो चेंडू फुलट घातक असतो. डायरेक्ट चेंडू धाडायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरनं, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. फटका फसला गेला आणि अप्रतिम झेल घेताना आपल्याला खेळाडू बघायला मिळाला. ऋतिक नावाचा खेळाडू. व्हॉट अ कॅच. काय दर्जेदार सुरुवात झालाय. षटकार मारल्यानंतर मोठी ठणठण वाढली. पण मोटिवेट केलं गेलं आणि नंतर शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम वेळेस नजाकत बघताना सूर मारली आणि चेंडू हाताच्या पंजामध्ये पकडला गेला आणि अप्रतिम कॅच. हां यस 2 बेस्ट कॅचेस आहेत. आमचे कॅमेरामन आपण देखील लक्षात ठेवा. स्कोरर आपण देखील लक्षात ठेवा. आणि तुम्हाला असं वाटलं की ते पाठीमागे नावं ठेवा. अक्षय जातो आता पामचा खेळाडू. याच्याकडे देखील क्षमता आहे मोठ्या धावा करण्याची, मोठ्या इनिंग खेळण्याची. अप्रतिम झेल. विशाल आहे. यस पामगावचा विशाल वजनदार खेळाडू. आमचा जो विकी आहे त्याचा छोटा भाऊ आपण प्रत्येकानं बघत आहात. ऋषी नावाचं मला बघायला ऋषी नावाचा खेळाडू ज्याने अप्रतिम झेल पकडला. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करते. मोठा झटका दिलाय. ज्या विकेटची त्याला खोज होती. ऑफसाइड ऑफ स्टंप इंडिया. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. बघा झेल होती की पाहायचं. बघता बघता दुसरा गडी तबूत पकडलाय आणि अप्रतिम झेल स्क्वेअर लेगच्या रिझनला पकडला गेलाय आणि हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. बघा नावं नाही माहित आहेत. ऋतिक देखील बाद झालाय. कॅच कोण गेले नावं सांगा. नावं माहिती आहेत 12व्या खेळाडूला. निखिल नावं सांगा ना. विवेक नाव सांग. कॅच कोण घेतलंय. तन्मय. ओके यस तन्मय नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. अप्रतिम झेल. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. तो काय सुंदर सुरुवात झालाय. आता मॅन फ्रॉम कुंभोली गावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो चिरागने सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग 2 मॅचमध्ये करताना आपण पाहिलाय.
आज देखील एक मोठी जबाबदारी. आता इथून एक मोठी भागीदारी तुम्हाला करावी लागेल. तर कमीत कमी 70-75 धावा उभ्या करायच्या असतील. बघूया चिरागकडून. आता बघी चिरागला आणि निश्चित तुम्ही विचार कराल तर तुम्हाला विशाल याला मोठी भागीदारी करावी लागेल. 2 सलामीची जोडी हे डकआउटमध्ये लोटलाय. फलकाव धावसंख्या लागली ती 10. पॉवर प्लेचं आपण शेवटच्या षटकाकडे बघत आहात. पहिलाच चेंडूवर गडी बाद केला. ऋतिक जीएसटी यांकडनं गोलंदाजी करताना आपण बघत आहात. बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय. हा हा काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. खूप चांगली मीटिंग कालच्या दिवसात झालाय आणि त्या मीटिंगचा फायदा मोटिवेट केलं गेलं कर्णधार स्वतः संघ मालक आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा घेतला. डू ऑर डायची मॅच आहे आणि चौथ्या मॅच आणि शेवटचं मॅच आहे. इथे जर तुम्ही जिंकलात तर खूप वेगळं चित्र तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये बघायला मिळेल. 11 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट मारा होतोय. हो हलक्यापणे चेंडूला ट्रॅव्हल केला. चेंडू सरळ जातो शॉर्ट फाईन लेगच्या रिझनला. इथे बघा फील्ड एंड थ्रो करेपर्यंत पुन्हा एक धाव बघायला मिळते विशालच्या बॅटीतून आणि धावसंख्या होती ती 12. काय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. वंजारी प्रीमियर लीग पर्व 7वं आणि यावर्षी जर बघितलं तर तरुणाईचा भरणा खूप बघायला मिळतो. आनंद वाटला. तरुण खेळ क्रिकेटपटू बनतायत हे बघताना आनंद वाटलाय. इथे बाकी चेंडू ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस पद्धतीने खेळायचा होता. आमच्या कुंभोली गावचे आमचे सुपुत्र एक चांगले मित्र आम्हाला बघायला मिळत आहेत. विशाल आपण बघत आहात. नेहमीच भरभरून कौतुक आणि खूप प्रेम केलं आमच्या वंजारी समाज क्रिकेटवरती विशालाने. इथे बघा ऑफस्टोनच्या खूपच बाहेर चेंडू. पंच इशारा करतात वाईड चेंडू. दिस इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावाने भर होते आणि एक्स्ट्रा धावाच्या भरीने धावसंख्या पुढे जाते. एका धावेने धावसंख्या होते ती 13. 14 धावा. पुन्हा ऋतिक चेंडू टटवलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निघून जातोय आणि आजच्या दिवसातला हा षटकार असणार आहे. 6 धावा खणखणी षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. मी म्हटलं होतं ना की चिरागकडे क्षमता आहे. सातत्यपूर्ण 2 इनिंग जे आम्ही बघितल्या तेव्हा चांगली फलंदाजी त्यांनी केलंय. मुख्याच्या श्रेणी धावा काढण्याचं काम केलं आणि आता गरज आहे एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. दोन्ही संघांना फलंदाजी करण्याची धावसंख्या होती ती 20. विशालकडनं बघितलं अप्रतिम फलंदाजी करताना आपण पामचा सुपुत्र बघत आहात विशाल. पुन्हा चेंडू टोटवलाय. पॉवर प्लेचा इथे जायला फसवलं. इथे खेळ सुटला गेलाय. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला इथे ट्राय करण्याचा 3ऱ्या अटेम्प्टला चेंडू निघून गेलाय आणि उदान कोणाला मिळतं विशाल नावाच्या खेळाडूला. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर जर आपण स्थिती बघत असाल तर कुंभोली फायटरची आहे 2 बाद 21 धावा. 10.5च्या सरासरी धावा करतात. जाऊया डीजे कडे चान्स देऊया आणि पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. एकवीर आईचं गीत आपण ऐकलं. नवसाला पावणारे आग्रा कुळांची दैवत म्हणून आपण एकवीर आईला बघत असतात. 2 षटकं 21 धावा 2 गडी बाद ही स्थिती आहे कुंभोली फायटर संघाची. कुंभोली फायटर संघाचे 2 मॅच झाले. 2च्या 2 ते विजयी झालेत आणि एकंदरीत जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला सूर्या टायगर संघाचा 4था मॅच आहे. 2 सामने पराभूत झालेत पण कालच्या दिवसात जो त्यांनी सामना जिंकलाय तिथून बाकी ते अजून देखील या स्पर्धेमध्ये इथे जर विजयी झालेत तर या ग्रुपमध्ये खूप वेगळं तुम्हाला चित्र बघायला मिळेल. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 3रं षटक मार्गस्थ करतोय. तर मी आता बाकी 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू सर्कलच्या आत. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू हलक्या वेळेने चेंडू ढकलला गेला. चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. जिथे फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एका धावानिशी जर विचार केला धावसंख्या होते 22. थर्डमॅन गली पॉईंट लॉंग ऑफ बघायला मिळते. इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अवेलेबल. 4ही खेळाडू ऑफ साईडला सर्कलच्या आत बघायला मिळतात. लॉंग ऑन मिड विकेट मिड ऑन आणि डी स्क्वेअर हे क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहायला मिळतात. चेंडू पडल्यानंतर थोडासा हळू होतोय. चेंडू अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. रीड केलं त्याने की चेंडू खेळाडू शप्पल झालाय पण बाल बचगे गोलंदाज कन्वर्ट झाला नाही. अन्यथा फाईन लेगच्या रिझनला एक मोठा फटका बघायला तुम्हाला मिळाला असता.
आज सर्व सामने 5 षटकाच्या सिडक याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा तन्मय राईट आर्म तिकडे मारा करतात. इथे चेंडू टटवला आहे, चेंडू सरळ जातोय, शॉट मिडॉनच्या दिसरला डीप. इथे बाकी गडी बाद झालाय आणि बाद झाले ते तुम्हाला बघायला मिळतात. चिराग हे धावबाद झालेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपण बघितलं ऋषी यांच्याकडनं एक अप्रतिम झेल घेतला होता सागर वडेचा, त्यानंतर बाकी एक चांगला धावबाद केला. कुंभोली गावचा सोपुत्र तुम्हाला बघायला मिळतो. आज बाकी सूर्या टायगर या मासोळ संघात तो खेळताना खूप काही चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळते. सूर्या टायगर संघाकडनं निश्चितच त्यांचे संघ मालक आमचे VPLचे उपाध्यक्ष ढाण्या वाघाने प्रसिद्ध असणारे आज बाकी आनंदित म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. आता बाकी जातोय हा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चला प्रॉपर नाव सांगा, पेट नेम सांगू नका, मग हे प्रॉब्लेम होतो. मग तुमचे बक्षीस इकडे जाते तिकडे जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं की 12वा खेळाडू आहे त्याला प्रॉपर नाव हे माहिती असलेच पाहिजे. विकीचं प्रॉपर नाव सांगा ना. विकी प्रकाश संख्ये. मेहुल आहे नाव यांचं, प्रॉपर नाव मेहुल. मेहुल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. सफल झाल्यानंतर यस आमचे सक्षम डेकोरेशनचे मालक तुम्हाला बघायला मिळतात. सागर बाद झाला तर खूप अडचणीत सापडलाय संघ. 5 षटका सामना असेल. तिसरे षटक मार्ग असत. तन्मय खूप चांगला पैकी गोलंदाजी हाताळतोय. ओहो हो, इथे देखील चौथा गडी बाद होत आहे. जखडून ठेवला अक्षरशः कोणत्याच फलंदाजाला. सागर गेल्यानंतर फक्त प्रतिकार करताना तुम्हाला विशाल नावाचा खेळाडू बघायला मिळतो. इथे बाकी चांगलं कमबॅक केलंय, मोठं बॉलर आणि सागर बाद झाल्यानंतर जो मोटिवेट दबाव जो होता तो संघावर कसा वाढवायचा ते तुम्हाला बघायला मिळते. आणि बघता बघता चौथा गडी तंबूत परततोय. आता बाकी तुम्हाला जयेश नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. मॅन फॉर्म गुंदली गावातून समर्पित करताना आज बाकी आपल्या समोरीमध्ये असलेल्या अनेक आठवणीची इनिंग इथे गरज आहे. त्या एका इनिंगची गरज करताना कारण विशाल आणि बघायचं आहे. आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 23 माफ 23 धावा, 3 षटकं 23 धावा. बघा काय तुमचं स्कोरिंग तुम्हाला बघायला. कोणी रनआउट केलं ते देखील लिहिलं जाते, कॅच कोणी घेतलं ते देखील लिहिलं जाते. आणि म्हणूनच तर आम्ही मॅन्युअल स्कोरर यश तांबोरेला बोलवलं गेलं. आमच्याबरोबर विशाल हे आमचे स्कोरर आहेत. ओके यस, आपण बघत आहात डिजिटल स्कोरर आणि मॅन्युअल स्कोरर हे दोन्ही स्कोरर वापरले गेले. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळतो रेशी. दुसरे षटक हाताळताना अप्रतिम झेल आजच्या दिवसातून सागर वडेचं त्याने घेतलंय. 23 धावा फलकावर लागेल. बघूया 2 षटकामध्ये किती धावा काढतात, कशा पद्धतीचं टार्गेट उभं करतायत. चेंडू टटवला, इथे हवेत आहे, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे गडी बाद. मोठा झटका बसलाय विशाल नावाचा खेळाडू आणि झेल घेतलाय. हा कृतिक नावाच्या खेळाडूने झेल घेतलाय. अप्रतिम असं झेल तुम्हाला बघायला मिळालं. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला ऋतिक कडनं बघायला मिळते. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. थँक्यू. तर यानंतर बाकी सामना तुम्ही बघणार रॉयल बालाजी आणि एका साईडला युनिव्हर्सिटी वंजारी बॉईज हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. रॉयल बालाजी आणि युनिव्हर्सिटी
इथे बघा चेंडू ऑफ्टनच्या बाहेरच होत आहे. चला आपण बघत आहात अतिशय सुरेख गोलंदाजी सागर बाद झाला आणि त्यानं पण अजून जयेश होगाड नावाचा वादळी खेळी करणारा अनेक सुनामी त्यांनी अनेक मॅचेसमध्ये करताना बघितलात. कोंबोली असो, कलवडे असो, चिंचणी असो, आर्यन पालघर असो, पामचं मैदान असो, फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जाते पण आज फिनिशर नाही. आता इनिंग फिनिश करायची बारी आहे आणि इथे बाकी धावा तुम्हाला जमवावं लागते. संकटात सापड्या संघाला बाहेर काढायचं काम जयेशानं करायचं आहे. चांगला रीड केला ऑफ्टनच्या खूपच बाहेर चेंडू वाईड. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळणार आपण बघत कृतिक नावाच्या गोलंदाजाला फ्लावर केलाय. काय अप्रतिम बैठकी शॉट बघायला मिळतो. हाच तो खेळाडू 2 चेंडूत 12 धावा काढण्याचा 3 वेळा पराक्रम केलाय. 2 चेंडू 12 धावा काढताना 3 वेळा ह्या खेळाडूने पराक्रम केलाय आणि फिनिशर म्हणून वंजारी समाजातला 100% फिनिशर म्हणून ह्याला शाबासकी दिली गेलाय. पण आज बाकी इनिंग फिनिश करायची आहे, धावा करायच्या आहेत. आता 6 धावा धावसंख्या पुढे होते ती 31 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. काय दर्जेदार खेळाडू बघायला मिळते. अनेक आठवणी या खेळाडू आम्हाला फटक्यातून करून दिल्यात. कुंभोरीचं ते मैदान. चला खेळ चेंडू द्यायचंय. चला मॅच बॉल देखील येतोय. मॅच बॉल येतोय. धावसंख्या 6 निवडून 31 धावा तुम्हाला बघायला मिळतात. मोठी जबाबदारी आहे. पूर्ण इनिंग घेऊन खेळायचं आहे जयेश होगाड्यांना. कमीत कमी 60-65 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 5 षटकाचा सामना इथे बघायला मिळतोय कारण सूर्या टायगरची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. 5 खंदे फलंदाज त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. काय सुरुवात केलाय. एअर इंडियामध्ये जायचं, सहारा विमानतळानं उडायचं. पहिलं पाठवलं गोव्याला आणि दुसरं पाठवलं चेन्नईला. काय षटकार तुम्हाला बघायला मिळतात. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा बाळग जाता संघमालाकडनं, ज्या खेळाडूकडनं अपेक्षा बाळगतो वंजारी समाज, तो तुम्हाला गोंदवली गावचा होगाड नावाने प्रसिद्ध असणारा जयेश नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. आणि या 6 धावांचा विचार केला तर धावसंख्या होते ती 37. आता बाकी सन्मानपरक धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. चला यानंतर मी आवाज केला एकाला बघायला मिळते संघ रॉयल बालाजी आणि युनिव्हर्सिटी वंजारी बॉईज हा सामना इनिंग ब्रेक आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण आपला संघ तयार ठेवा. पुन्हा एकदा पुन्हा मारला चेंडू. इथे फटका हॅट्रिक. 3 षटकार बघायला मिळतात. व्हॉट अ बॅटिंग. ब्युटिफुल बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. गरज होती धावा काढण्याची आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की हा फलंदाज असा आहे विस्फोटक फलंदाज म्हणून आपल्याला पसंत केलाय. ह्याचं नाव घ्यावं लागेल, नंतर प्रणयचं नाव घ्यावं लागेल. पाम संघाचं ह्यांना सिंगल डबल आवडत नाही. षटकार किंवा चौकाने धावा काढायच्या आणि अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. अक्षरशः संघ थोडासा पाठीमागे गेला होता. संपूर्ण त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं होतं निश्चितच सूर्या टायगर संघाने. पण इथे बाकी धावा निघतात आणि या धावा 6 आणि 3ला 3 हॅट्रिक षटकार मारण्याचा आज पराक्रम केलाय. धावसंख्या होते सन्मानजनक 42 धावा. आता बाकी 43. 10ची सरासरी आपण बघत आहात. 10.01 की आपण सरासरी बघितले. 43. इथे बाकी थांबले गेलेत. अशी एक खेळाची रणनीती असते. आपण थोडंसं फलंदाजाचं बदल तो ओळखायचं. एक खूप हुशार कर्णधार आपण देखील बघत आहात मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी यावेळेला चांगला चेंडू टाकलाय. 3 षटकार पाहायला मिळाले. षटक संपले 4 आणि 4 षटकानंतर जर विचार केला तर निश्चितच तुम्हाला कोंबोली फायटर संघाची धावसंख्या बघायला मिळते 43. आता स्लॉग ओव्हर बघायला मिळते. शेवटचं षटक आणि किती टार्गेट उभं करणारे पाहिजे. चला दोन्ही संघाने आपण इकडे यायचंय. ओके निश्चितच हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केलं जाते. आपण बघत आहात लीलावती क्रिएशनचं हे कौशल्य आपण नेहमीच बघत आहात. भरभरून कौतुक करतात तुमचं देखील लोक रात्रभर. आपण जर बघितलं तर अनेक समाजाच्या माध्यमातून या स्पर्धेचं कौतुक केलं गेलं. कशा पद्धतीने तुम्ही आयोजन करतात. मी एकच उत्तर दिलं, आमचे दाते जे आम्हाला डोनरशिप देतात ह्या वंजारी समाजासाठी, त्यांचंच मोठं काम आहे. त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. चला कॅरी ऑन करा, थोडीशी घाई करा जेणेकरून सर्व सामने आज आपल्या 2 सेमी 1 फायनल
असं खेळवायचं आहे. 5 षटकं झालीत प्रथम फलंदाजी करत असताना कुंभोरी फायटर संघाची आणि धावसंख्या झाली ती 43 धावा 4 गडी बाद. बघूया शेवटच्या षटक हाताळतो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तन्मय नावाचा गोलंदाज परफेक्ट टायमिंगवर चालेत, नो डाऊट. वेळेवर चाललात तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन, कौतुक करायला पाहिजे. असं प्रत्येक संघाने करा म्हणजे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आणता येणार नाही. बघा परफेक्ट टायमिंगवर काम केलंय, अब्सोल्युटली गुड टायमिंग वर्क ज्याला म्हटलं होतं बघायला मिळते. तन्मय 2 करा. ह्या तन्मयचं आडनाव काय आहे? मग 4 वेळ वापरले करणार समजत नाही तुम्हाला, तसं काही बोलायला पाहिजे. इथे झेल होते की पाहायचं आहे. अप्रतिम कॅच पकडला गेला आणि बाद होतोय तो प्रसाद नावाचा खेळाडू. परनाळीचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपण प्रसादला बघितलाय. असंख्य सामने गाजवताना एक चांगला पैसे गोलंदाजी, चांगला फलंदाजी. इथे बाकी अप्रतिम झेल, दुसरा झेल पकडलाय. आता जातोय जो खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजाने या स्पर्धेत एक वेगळी छाप सोडलाय तो गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. चला बघूया आता बघायला मिळेल. जयेश नावाचा खेळाडू मॅन फॉर्म मोरेकडून, जितेश नावाचा खेळाडू मॅन फॉर्म मोरेकडूनचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो, बॅटची एज लागून यश त्या उद्ध्वस्त होत आहेत. काय कमबॅक केलाय. अगोदरच्या षटकामध्ये 3 हॅट्रिक षटकार तुम्ही जयेश शोगरच्या माध्यमातून पाहिलं. 43 धाव फलकावं लागला गेला. चला शुभम नाव आहे, नावं माहिती नाही, नावं चुकीचं. एकदा डिजिटलमध्ये गेलं का मग ती काळाकाळ तुम्हाला असंख्य लोक युट्यूबच्या, म्हणून म्हटलं की ज्यांना नावं माहिती आहेत ना त्यांना पाठवा. राग मारू नका का डिजिटल स्कोरिंग बघतात. भारताच्या पलीकडे राहणार कॅनडातील देखील वंजारी समाज आहेत. एक मेसेज पाठवला बघा मला युट्यूबवर कालच्या. कॅनडामधून देखील सचिन भाऊ बरेचसे वंजारी समाज आपले मॅच बघत आहेत. अप्रतिम असं काम करतात, खूप चांगलं पैसे काम. ऑर्थोडॉक्स आता बाकी सागर पेंपळे मॅन फॉर्म पाम गावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. कमबॅक केलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 43 आणि इथे बाकी तुम्हाला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघांनी रेडी राहायचं. आपण नाणेफेक करणार. एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल रॉयल बालाजी आणि एका साईडला अनवरशेर वंजारी बॉईज हा संघ बघायला. मेहुल पाटील यांचा संघ बघायला एका साईडला आणि एका साईडला गुरु यांचा संघ बघायला मिळेल. गुरुचं मनापासून कौतुक करायला पाहिजे या स्पर्धेसाठी. त्यांच्या वडिला व्यतिरिक्त त्यांनी देखील स्वतःने खूप मोठं सहकार्य केलंय. LED TV, उत्कृष्ट बॅट, उत्कृष्ट बॉल. सागरचा चेंडू इथे झेल होतो की पाहायचा आहे. ओहो हो, काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे. हॅट्रिक घेतला या गोलंदाजाने आणि या गोलंदाजाचं नाव आहे ते शुभम नावाचा गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी केली. आणि जयेशला त्याच साईडला उभं केलंय बघा. ज्या जयेशने चौथ्या षटकामध्ये कंटिन्यू 3 हॅट्रिक षटकार मारले होते आणि त्या खेळाडूला स्ट्राईकवर आणायचं आहे जो तुमचा इनफॉर्म बॅट्समन आहे, पण ते कोणालाच समजत नाही की फसवलं गेलं या फलंदाजाला आणि हॅट्रिक. आता जयेश पाटील जातोय, नवीन फलंदाज सागरे बाद झालेत. अप्रतिम गोलंदाजीचं पुस्तकन तुम्हाला पाहायला मिळते. कृतिक पाटील, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. आजच्या दिवसात मला 3रं कॅच त्यांच्याकडनं बघायला मिळते कृतिककडनं. सागरचं घेतलेलं अप्रतिम झेल आपण स्पर्धेत पाहिलं. यश पाटील नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. कुंभोली गावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. यश पाटील कुंभोली फायटर संघासाठी खेळत असताना इथे गरज आहे की तुम्हाला स्ट्राईकवर होगाडला आणायचं आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. चेंडू हवेमध्ये पुनश्च झेल होईल का. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू गेलाय. ओहो, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल कृतिक कडनं पाहायला मिळतंय.
काय षटक हाताळलाय, 5 चेंडू टाकलेत, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4 चेंडूवर गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. आज आमच्या संघमालकांनी बाकी खरोखरच बड्डे बॉयला बघितला. कोणत्या माणसाबरोबर बसून मी शांत राहील त्याने माणूस बाकी योग्य चुनलेत. कॅमेरामन सचिन पाटील सरांना तुम्ही कौतुक करा. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या बसेला संघमालक तुम्हाला बघायला मिळत आहेत. या 3 संख्ये मॅन फॉर्म टुकटान संख्ये पाडा. नवीन बॅट्समन थोडा कवित बघायला मोठं मॅन फॉर्म टेंबी अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला बघत आहात. खूप चांगली गोलंदाजी टाकण्याचं काम त्याने केलंय. आणि जयेश होगाडला बघा शेवटच्या षटकातला एक देखील चेंडू खेळायला मिळाला आहे. काय सुंदर रणनीती आखली. फलंदाजाने हाराकिरी केली. प्रत्येक चेंडू मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट दिले आणि त्याचा परिणाम झालाय की जयेश होगाड इनफॉर्म बॅट्समन आहे. त्याला तिकडे नॉन स्ट्राईकलाच उभं केलंय. 3 षटकार मारल्यानंतर त्या फलंदाजाला नॉन स्ट्राईकलाच उभं केलंय. बघा क्रिकेटची परिभाषा कशा पद्धतीची बदलायला मिळते. मॅडन षटक, मॅडन विकेट षटक, 5 गडी टिपलेत. आणि बघा मागच्या षटकामध्ये सामन्याचं चित्रीकरण बघा. ज्या खेळाडूने 20 धावा काढल्या त्या खेळाडूला नॉन स्ट्राईकलाच उभं केलं आणि तदनंतर शेवटचं षटक हाताळताना 4 गडी बाद केले आणि 1 धाव बाद केलं. आणि मॅडन 5 विकेट घेण्याचं काम म्हणजे 4 गडी त्याच्या नावावर आहेत, 1 धाव बाद वगैरे आणि चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळालं. 5 षटकं झाली. कुंभोली संघाची धावसंख्या झाली ती फक्त 43, विजयासाठी 44. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने या. चला राहुल बालाजी आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि युनिव्हर्सल बॉईज या दोन्ही संघाचे कर्णधार मी अगोदर सांगितलं इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे. 5 षटकाचे सामना असतील. रॉयल बालाजीचा संघ इथे उपलब्ध गुरु आहेत. हा चला आणि जसजसं पुढचा सामना सुरू होतील समालोचक कक्षामध्ये बदल. एक गोड आवाज मायकोपचं बघितलं. सातत्यपूर्ण ज्याने 30-32 वर्षापासून माझ्याबरोबर सेवा सुरू केली आणि मला वाटतं तेव्हाचा डनलॉपचा चेंडू असायचा आपल्या काही, नंतर लाल चेंडू नवरंगी असायचा आणि अजित त्यावेळी एक भुजबॉल देखील असायचा. तिथून देखील आपण समालोचन करताना बघितलं आहे. आणि खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण बघितलं. ज्याच खेळाडूने एकाच षटकात 20 धावा केल्या त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असताना इथे बाकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. तब्बल 5 खेळाडू बाद झाले. मॅडन षटक टाकलं गेलं. पहिलं चेंडू निर्धाव हाताचं, नंतर 4 चेंडू 4 चांगले विकेट घेतले. शेवटच्या चेंडू धावबाद केलं आणि फक्त 43 धावावर थांबवलं गेलं आहे कुंभोली फायटर संघाला. आता बघूया सूर्या टायगर कशा पद्धतीने. सूर्या टायगरला हा सामना जिंकणे खूप जरुरीचं आहे. 3 सामने त्यांचे झाले, 2 पराजय आणि कालचा 1 विजय आणि हा शेवटचा सामना हा त्यांच्याकडून बघायला मिळते. आणि जाऊया तिथे सामना सुरू होईल. आपला मायक्रोफोन बदल बघायला मिळतोय. केळवा मायकोपचा गोड आवाज अजित पाटील. सो थँक्यू. 44 धावांचं आव्हान आपण बघतोय. सकाळच्या सत्रातले एक अप्रतिम लढत, टू ऑर डाय मॅच. सूर्या टायगर 44 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. तत्पूर्वी आपण करूया धरणी मातेला वंदन, गणपती बाप्पाला वंदन आणि करूया सेकंड इनिंगच्या समालोचन कार्याला शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. साष्टांग नमन माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाम ते वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे श्री कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकटते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्र वर्णते, 9वे श्री विनायक, 10वे श्री बालचंद्र, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, अशी देवनामे 12. तिन्ही संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिलेले संपूर्ण झाले स्तोत्र, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. गणपती बाप्पा मोरया करत वळूया मॅच कडे. एक अप्रतिम स्पर्धा, VPL पर्व 7 आणि आजच्या दिवसातील पहिली लढत. एका बाजूने कुंभोली. थँक्यू अजित. 1 मिनिट आपण थांबवतो. सिरपिंजॉय संघाचे संघमालक TR या. तुषारजी यायचं आपण. सिरपिंजॉयचे संघमालक या प्लीज प्लीज. आज
स्पॉन्सर्स आहेत आमचे, तुषारजी या, टी आर सिरपिंजोचे टी आर या, आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांना देखील आम्हाला सन्मानित करायचं आहे. आपण आहात ना मैदानामध्ये, टी आर या प्लीज प्लीज. येणार काय गोलंदाज, या आमचे स्पॉन्सर आहेत. आणि आदरणीय सचिनजी पाटील साहेब या, त्यांना आपण सन्मानित करतोय. निश्चितच समाजाचं हित बघताना उदार मनाने या प्रीमियर लीग साठी खूप चांगला पैकी मदत त्यांनी आम्हाला केलं आहे. या तुषारजी यायचं आहे. आणि मी आदरणीय सचिनजी पाटील साहेब विनंती करतो की त्यांना यशोचित सन्मान, मायेची उबदार शाल, मायेची उबदार शाल. या तुषारजी, मायेची उबदार शाल. यास थँक्यू सो मच. एक तुम्हाला सन्मान चिन्ह आणि आयुष्य तुमचं सुगंधमय असंच जावं. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्यात प्रगती करायला मिळते आणि तुम्हाला सन्मानित करताना VPL कमिटीला आज खऱ्या अर्थाने गौरव आणि तुमचा अभिमान वाटतं मला की असे आम्हाला होत करू वंजारी दाते मिळतात. त्याबद्दल तुमचे अनेक. आणि तुषार थँक्यू सो मच. ज्या पद्धतीने ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही गोलंदाजी करता आणि लेफ्ट आर्म गोलंदाजी कशी करावी ह्याचं उदाहरण आणि खूप अभ्यास गोलंदाजी तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. असंच प्रेम या VPL वरती आणि समाजाचं करावं. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. सवळी आपण 44 धावांचा पाठलाग करताना सूर्या टायगर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कृतिक आणि अखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टार्गेट 44 धावांचं आहे. 30 चेंडू 44 धावांचं लक्ष्य समोर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण कुंबोली टायगर संघाचा सागर वडे. बेस्ट ऑफ लक गो टीम. सकाळची सत्रातली लढाई आपल्या नावावरती नोंदवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. स्विच हिट, अल्टीपल्टी, रिवर्स पूलचा शॉट एक्झिक्यूट करतायत. चेंडूला पाठवतायत सरळ सीमारेषेच्या बाहेर. आपण बघतोय प्रतिम शॉट सिलेक्शन. 4 धावा या ठिकाणी बघायला मिळतील. साई कन्स्ट्रक्शन, यशोभूमी कन्स्ट्रक्शनचा हा चौकार आलाय. अप्रतिम शॉट सिलेक्शन, डीप गलीमधनं चेंडूला एक्झिक्यूट केलं. फॅन्सी शॉट, प्रॉपर एलिव्हेशन, मेडिटेशन खूप चांगलं आहे. कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट बघायला मिळतंय. आणि एकाग्रतेची ताकद एवढी आहे ना मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्याकडे असते त्या वेळेला तुम्ही 7 समुंदर पार इथून बघू शकतायत. आणि ती शक्ती असते कॉन्सन्ट्रेशनची. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर कट जाणारा चेंडूला हळवारपणे फक्त दिशा दिले. शॉट कौ कॉर्नर रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 5 वर स्थिरावलंय. आता मात्र अखिल येत आहेत. महत्वाची मॅच आहे. सूर्या टायगरला इथे जिंकायचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा कंटिन्युअसली, मात्र रिदम तुम्हाला कायम ठेवावा लागेल. 44 धावांचा पाठलाग करताना एक चांगली फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे आहे. आणि दुसऱ्या बाजूने ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न सागर बडे यांचा. व्हॉट अ शॉट. थोडीशी सफल झाले. गोलंदाजाला मजबूर केलं एष्ट्यामध्ये चेंडू हाताळायचा आहे. आणि हाताळल्यानंतर चेंडूला मात्र एक्झिक्यूट करतायत. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. चेंडूला सरळ लॉंग लेग रिझन मधनं एक्झिक्यूट करतायत. आउट ऑफ द पार्क. वैभव एंटरप्राइजेस, उर्वी फायटर, षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग, क्षमता दाखवत आहे, स्ट्रेंथ दाखवत आहे, ट्रेडमार्क, क्लास. पुढचा चेंडू. यावेळेला तोच प्रयत्न होता. एका पायावरती थोडासा बॅलन्स बनवून बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगला गेलाय. सिंगल कंप्लीट झाले लेग बाईटच्या रूपानं. धावसंख्या पोहोचेल 12 धावा. 44 धावांचं टार्गेट असताना ऊर्जा देणारा स्टार्ट मिळालाय, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो. स्वप्नवत सुरुवात, इनक्रेडिबल स्टार्ट, ग्रेट स्टार्ट. सागर गोलंदाजी मार्कवर तयार. ही वेळेला अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही ऑन मेरिट खेळता त्या वेळेला तुमचा क्लास हा नेहमी वाढत असतो. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही ठरवून शॉट खेळतात त्या वेळेला मात्र क्रिकेट हे तुमच्यापासून भरपूर दूर जात असतं. गुड बॉलिंग सागर. पुढचा चेंडू. ओ, या वेळेला आपण बघतायत प्लम मध्ये पकडले गेले आहेत. पहिला लेग बिफोरचा विकेट इथे बघायला मिळतोय. विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ.
थँक्यू. स्वरा युवा ग्रुप अँड स्नेहा कन्स्ट्रक्शनचा विकेट. इथे मात्र आपण बघतायत फलंदाज बाद होताना न्यूमान ऋषी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला धक्का लागला इथे. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळतात त्या 12-12. 44 धावांचा पाठलाग करताना सागर बडे ब्रेक थ्रू देणारा गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याने इथे मात्र पहिला धक्का दिलाय सूर्या टायगरला. न्यूमान ऋषी मैदानाच्या आतमध्ये येणारे 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. 32 धावा तुम्हाला बनवायचं आहे. लक्ष नजरेसमोर आहे, परंतु ते अचीव करताना तुमचं योगदान, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं गेम प्लॅनिंग, रणनीती ही भरपूर महत्वाची. आणि ते डिफेन्स करताना तुमच्या गोलंदाजीची धार, तुमची एक्युरेसी, तुमचं अनुशासन भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाज जितेश उर्फ बंड्या. पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळला गेलाय. गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं शतरक्षण. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडस आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करतोय. तद्वर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 1-3, 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा. मिस्टर जितेश समोर आपण गुड शॉट. प्रॉपर कट शॉट खेळला गेलाय. स्केअर ऑफ द विकेट. लेफ्ट कट. अप्रतिम शॉट. धावसंख्या 4 ने प्लाय झाले आणि पोहोचले 17 वर. हा चौकार बघायला मिळतोय साई कन्स्ट्रक्शन यशोभूमी कन्स्ट्रक्शनचा 4 चौकार. थँक्यू सो मच अजितजी. चला धनेश संख्ये साहेब या. आपण सचिनजी या. आपण कुंजल संख्ये सरपंच कलवडे ह्याने देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य समाज त्यांचा देखील आपण सत्कार. या कुंजल साहेब या ना. या 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 नंतर मग राहून जाईल. सर आपण बघत आहात निश्चितच कलोडे गावचे युवा सरपंच म्हणून ते सर्व नियुक्त झालाय. अप्रतिम असं बघायला काम बघायला. तरुण वयात सरपंच म्हणून काम केलंय आणि मी विनंती करतोय धनेश भाऊ आपण त्याला सन्मानित करायचं. या कुंजलजी. सुंदर कॅच घेतला चिराग्याने. काय प्रगती केलाय. बंड्याचं जेवढं कौतुक करतो. खरोखरच आज आम्हाला VPL मध्ये खूप आनंद होतोय. एका गुणी खेळाडूचा, एका सरपंचाचा आणि क्रीडाप्रेमी क्रिकेटच्या व्यतिरिक्त. आणि घोरपडे सर मॉन्टॅक्स क्रिकेटमध्ये आशिया खंडाला जो पहिला लाल बॉलचा विजय त्यातले हे उत्कृष्ट गोलंदाज होते. श्रीलंकेमध्ये जाऊन भारतीय संघासाठी मॉन्टॅक्स क्रिकेटमधले मोठे उत्कृष्ट गोलंदाज आशिया खंडात बघायला होतं. आणि खरोखर जो कुंजलजी संख्ये साहेब सरपंच साहेब असं म्हणायला पाहिजेत. तुम्ही जे केलेल्या कार्याबद्दल आणि हे प्रेम हे VPL वरती आणि समाज हित बघताना तुम्ही जे करता त्याबद्दल तुमचा सत्कार, तुम्हाला गुणगौरव करताना आणि तुम्हाला सन्मानित करताना आज बाकी आम्हाला मनापासून आनंद होतोय. असंच प्रेम आपण वंजारी समाजावरती आणि नेहमी तुम्ही करत आहेत का शंका नाही. आणि खरोखरच काय म्हणाल टोटली 2 शब्द फक्त जाईपर्यंत मैदानाच्या आत. धन्यवाद दीपक काका. दीपक काका म्हणायला लागलं तर माझे सगळ्यात पहिले कोच हेच आहेत. खेळाची आवड पहिल्यापासून होतीच. VPL म्हणायला गेलं तर आपला हा एक प्रकारचा सणच आहे आणि त्या सणाचा आनंद घेताना खूप आनंद होतोय. आणि सगळ्या टीम चांगल्या खेळतात आणि तुमची कॉमेंट्री असलं की खेळायला अजून आनंद वेगळाच येतो. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. मॅच चालू होते. थँक्यू सो मच. ओव्हर टू अजित पाटील. सुबळीया न्यूमान मॅच्युअर प्लेयर मिस्टर निखिल. टॅप केले चेंडूला फील्ड केलं जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये सिंगल कंप्लीट झाले. 18 रन्स 18 धावा स्कोर कार्ड वर. एका बाजूने आपण अखिलला बघतोय, दुसऱ्या बाजूने निखिलला बघतोय आणि जितेश उर्फ बंड्या गोलंदाजी ट्रॅकवर राईट टर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवतायत. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. क्लेबर क्रिकेट, चांगलं क्रिकेट आहे ते. मात्र क्रिकेट गोलंदाज आणि फलंदाजाचा कस लागणार आहे या मॅच मध्ये. मिस्टर जितेश तयार. ओहो स्लॉट मध्ये चेंडू आहे. का बॅटला स्विंग केलं, लफ केलं आणि ओव्हर मिड विकेट. अखिल नावाचा ब्रँडेड सिक्सर आलाय. इथे आपण बघू शकाल वैभव एंटरप्राइजेस
अँड उर्वी फायटर 6. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे बगीर पामावर अगरी खोल्यावर थँक्यू. धन्यवाद डीजे. गुरु संख्ये कृपया या, आपण आमच्याकडे यायचं आहे. आणि दोघं भाऊ खेळतात हा, एका साईडला अखिल आणि एका साईडला निखिल, दोघं भावंड आहेत. 24 धावा स्कोर कार्ड वरती. तुम्ही जर लक्षपूर्वक क्रिकेट बघत असाल, एक गोष्ट मागच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. चेंडू ज्या पद्धतीने चांगले हाताळले, त्या वेळेला मात्र कमी धावा आल्या. आणि स्लॉट मध्ये चेंडू जसा आला, अखिल सांगतायत हे चेंडू मी लिहिलेया खेळून टाकेन आणि चेंडूला सरळ षटकारामध्ये कन्वर्ट करतायत. अखिलची ताकद आहे. धावसंख्या 24. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 18.
की दहाड सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतंय. प्रेझेन्स ऑफ माइंड, लेग गलीला चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ शॉर्ट लेग रिजनला. मॅच इथे जिंकतायत सूर्या टायगर, अभिनंदन. अँड हार्ड लक कुंबोली फायटर्स. क्रिकेट खूप चांगलं खेळलात, जिंकणार होत राहते. सकाळच्या सत्रामध्ये आपला क्लास दाखवलाय सूर्या टायगर संघाच्या खेळाडून. बोलतो आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. अजितजी एकच मिनिट, चला या कर्णधार आकाशजी या. निशाण आहेत कारण आकाशजी आपण आहे ना, आपण ग्रामपंचायत सदस्य. ओके यस. शुभम ठरतायत सुबोधला घ्या ना. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन भावेशजी या. ऑफ भावेशजी द आपण मॅच. या दोन्ही कर्णधार एका साईडला तुम्हाला बघायला मिळतात गुरु, आणि एका साईडला तुम्हाला दापोली बॉईजचा खेळाडू. काल उत्कृष्ट फलंदाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी केली. एका साईडला गुरु बघायला मिळतात आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतात. पहिले चॉईस करा आणि मग टॉस बोलण्यासाठी देणार आहोत. हां चला डायरेक्ट टॉस करा ना. गुरु ह्यांना चान्स दिला बोलण्यासाठी. माहिती आहे दोघांनाही निश्चितच. भावेश टॉस गो ग्रीन केलंय. ओके यस गुड टॉस विन. त्यांना हा टॉस द्या. गुरु 3 मॅच झाल्यात. एक मॅच तुम्ही विजयी झालेत, 2 मॅच पर्यंत झाले आणि ही मॅच जर तुम्ही जिंकलेत ॲव्हरेजच्या याच्याने तर खूप काही कायापालट होऊ शकते. कोणता संघ आहे, काय बदल आहेत की अजून सोड संघ खेळणार? ॲक्च्युली आता थोडे निखिलला विचारतो काय रेशिओ आहे, त्या हिशोबाने चेंजेस होतील, नाही तर सेम टीम राहील. किती एन्जॉय करतात? कालचा सामना तुमच्याकडे होता, पण एक षटक खराब पडलं आणि तिकडून निघून गेलं. आणि मला जर बघितलं तर ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये तुम्हाला कोणत्याहीच फलंदाजी साथ नाही आहे. तुम्ही एका साईडने फक्त धावा काढतात. जरूर आहे ज्या पद्धतीने बघितलं इकडे समजा अखिल गेला तरी बाकीचे फलंदाज डावखुरा फलंदाज झाले. एवढी जरी साथ तुम्हाला मिळाली तर तुम्ही धावा चांगल्या करू शकतात. निश्चित आहे ते. ॲक्च्युली कसं क्रिकेट आहे, टीम परफॉर्मन्स इम्पॉर्टंट असतो खूप. मी पोरांना तेच सांगतो की तुम्ही एकावर डिपेंड नाही करावं. जेवढे 11च्या 11नी ॲटलीस्ट 10 रन केले तरी टीमला स्कोर होतो, पण इंडिव्हिज्युअल स्कोर करायचा प्रयत्न करा जेणेकरून टीमला फायदा होईल. टॉस विन झाला, काय घेणार? फिल्डिंग करू. ओके थँक्यू सो मच. इथे बघतो आपण आमचे दापोलीचे सुपुत्र निशान. काल उत्कृष्ट अष्टपैलू खेळ, चांगली बॅटिंग केली. तुमच्या टोटली मॅच झाल्यात 3 आणि 3ही तुम्ही 2 जिंकलेत आणि 1 लॉस झाले. आता ही मॅच तुम्हाला देखील खूप आहे. गुणतालिकेमध्ये वर जाण्यासाठी एक चान्स आहे. काही बदल आहे की तेच संघ खेळणार? फक्त एक चेंज आहे. आणि तुमच्या संघ मालक मेहुल भाऊ बद्दल काय म्हणाल? किती मोटिवेट तुम्हाला करतात, किती तुम्हाला ते प्रेरित करतात? खूप चांगला आहे आणि मोटिवेट करतातच ते. बिंदास खेळा, कोण टेन्शन नका घेऊ. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी सामनावीर पुरस्कार कोणाला आहे? शुभम. वळूया आपण शुभम कडे, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. शुभम या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. शुभम वेल प्लेड, डबल हॅट्रिक, जबरदस्त गोलंदाजी, 4 विकेट, मॅडन ओव्हर आणि खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. दीपकजी संघ साहेब, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. शुभम आमच्यासोबत जोडले गेले. शुभम कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही रिसीव्ह करणार आहेत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड? डबल हॅट्रिक घेतलेले, विकेट हॅट्रिक, कसं वाटतं? याच्या अगोदर तुमची विकेट हॅट्रिक, डबल विकेट हॅट्रिक झाली होती की पहिल्यांदा, आणि ती रिसीव्ह करताना किती आनंद होईल? वळूया आपण सचिन पाटील सरांच्या शुभ हस्ते करतोय शुभ सन्मान, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिस्टर शुभम. पहिली डबल विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावरती आहेत, सुबोध सर आहेत, या 3 सर आहेत, सचिन पाटील सर आहेत, आणि या मॅचचा हिरो आहे त्यांच्या समवेत, नाव आहे मिस्टर शुभम. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण बघतोय. सचिन पाटील सर, यतीन संके सर, सुबोध सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. वेल डन. आणि सेकंड टाइम ठरतायत मॅन ऑफ द मॅच, परंतु आमच्यासोबत जोडले जातील मिस्टर शुभम. शुभम, या मॅचचं प्रेशर किती तुमच्याकडे होतं आणि निखिल सरांनी कसं तुम्हाला मोटिवेट केलं की मॅच किती महत्वाची होती तुमच्यासाठी? ही मॅच आम्हाला काही करून जिंकायची होती. त्याच्यानंतर आमचे कॅप्टन निखिल भाऊ यांनी आम्हाला खूप म्हणजे चांगलं असं खेळ दाखवायला सांगितलं होतं आणि बिंदास असं खेळायला सांगितलं होतं अंडर प्रेशरमध्ये.
आणि त्यांनी ती जबाबदारी दिली होती आम्हाला, ते आम्ही चांगल्या रीती पार पाडलं. तर आम्ही टीमसाठी आम्ही चांगला परफॉर्मन्स करतो, तर आम्हाला ते चांगलं वाटतं. तुमच्या हातामध्ये चेंडू दिला त्यावेळेस सिच्युएशन होती 4 षटकं कंप्लीट झाली होती, 43 धावा स्कोर कार्डवरती होत्या. काय चाललं होतं मनामध्ये की किती कमीत कमीत किती धावा दिल्यानंतर एक मॅच आम्ही जिंकू शकतोय? काय गेम प्लॅनिंग काय होतं तुमचं त्यावेळेचं? म्हणजे चांगली बॉलिंग करून जेवढे कमी रन देता येईल तेवढं देण्यात म्हणजे प्रयत्न केलं होतं, चांगली बॉलिंग टाकून. आणि त्यानंतर डबल विकेट हॅट्रिक मिळाल्यानंतर कशा पद्धतीने एन्जॉय केलं तुमच्या संपूर्ण संघ सहकार्याने तो क्षण? टीम संघासोबत खूप चांगलं वाटलं. त्यांचं पण तेवढं एफर्ट होतं फिल्डिंगमध्ये, कॅचिंगमध्ये, आणि त्यांनी पण खूप प्रयत्न केलं. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आमच्यासोबत होते शुभम, ज्यांनी डबल विकेट हॅट्रिक घेत VPL ला एक चांगल्या उंचीवरती घेऊन गेलेले आहेत. तुर्तच आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय परिवर्तन आणि ऐकूया एक गोड आवाज संदीपजी गावण सरांचा. चला सचिनजी पिंपळे साहेब यायचे. धनंजय संखे कुरगाव गावचे एक व्यक्तिमत्व, ज्यांनी नेहमीच आमच्या समाजाच्या पलीकडे जाताना फक्त मी कमिटी मेंबर नाही तर माझं देखील काही आद्य कर्तव्य आहे हे पाहताना या VPL ला त्याने उद्योग मनाने मदत केली आहे आणि खऱ्या अर्थाने मी देखील हातभार लावू शकतो असं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि आज बाकी त्यांचा इथे सत्कार करताना आम्हाला खूप मोठा या आमचे VPL कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही या. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार शाल निखिलजी यांना विनंती आहे की आपण मायेची उबदार शाल ही त्यांना परिधान केली जाते, पुष्पगुच्छ दिले जाते दोन उपाध्यक्षाकडनं आणि अध्यक्षाकडनं ही त्यांना ट्रॉफी दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखरच तुम्ही VPL साठी जी मनापासून काम करतात आणि उदार मनाने या VPL यशस्वी करण्यासाठी जो आम्हाला तुम्ही सहयोग करतात, ज्या धनादेशाच्या माध्यमातून जी स्पॉन्सरशिप देतात, असंच प्रेम आमच्या VPL वरती हवं. आणि तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला VPL ला खूप खूप आनंद होतोय. तुम्ही आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल VPL कम्युनिटीकडनं तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि जुळतो आपण संदीपजी गावड्यांचा आवाज. आमचे दोन्ही पंच ही जागा घेतील आणि इथे त्या साईडला तर मोठी मॅच बघायला मिळते. रॉयल बालाजी ज्याने टॉस जिंकून फील्ड घेतलाय. रॉयल बालाजीचा टोटल जर विचार केला तर 3 मॅच झाल्यात, 2 पराभूत आहेत आणि 1 विजयी आहेत आणि हा मॅच देखील त्यांना जिंकावा लागेल. तिथून जर तुम्ही विचार केला युनिव्हर्सिटी वंजारी बॉईजचा, त्यांच्या 3 मॅच झाल्यात, 2 विजयी आहेत आणि 1 पराजय आहे. थैंक यू सो मच दीपकजी संके सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. या विश्व ब्रह्मांडात ज्या देवतेचं सर्वप्रथम पूजन केलं जातं त्या श्री गणेशाला वंदन. ऊर्जेची देवता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड नायगाव वसई अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच वंजारी प्रीमियर लीग 2025 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. दीपक संके सर आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात. चला आमच्या कुंभोली संघाचे संघमालक आहेत, माजी उपसरपंच मोजाने काम केलं. राहुलजी या, राहुलजी या, आपल्याला देखील सन्मानित करा. राहुलजी या, कृपया मंचावरती आमंत्रित करतो आपण राहुलजी यांना. यशोती स्वागत करायचं आम्हाला. खरंच संघ मालकांचं, आमचा प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वांचं ज्याने आम्हाला मदत केल्या खुल्या हाताने समाजाची टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी. राहुल संख्या पण यायचे, माझी उपसरपंच कुंभोली आणि संघ मालक कुंभोली यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. चला घाई करा गुरु प्लीज. राहुलजी या ना, ज्यांची नावं घेतली त्यांनी या, कृपया असं आज करा उद्या करा सांगू नका, मग ते राहून जाते आणि राहून गेल्यानंतर मग आम्हाला स्वतःला कुठेतरी खेद होतोय की एवढ्या उदार मनाने तुम्ही मदत केली आम्हाला यशस्वी स्पर्धा करण्यासाठी. या राहुलजी या प्लीज. चला यानंतरची देखील मॅच असेल, मी तुम्हाला अनाऊन्स करून ठेवतोय की आपण निश्चित तिकडे यायचं आहे. यानंतरची मॅच तुम्हाला युवा स्ट्रायकर्स आणि सुप्रीमो हा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे. युवा स्ट्रायकर आणि सुप्रीमो हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही संघात तयार राहायचं आहे. प्रत्येक संघाचं फोटो सेशन होईल आज, यात काही शंका नाही आहे.
दोन्ही टीमच्या खेळणार आहेत तर त्यांना विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पहिला बॉल पडण्याआधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. फोटो सेशन झाल्यानंतर तुमचा अतिरिक्त खेळाडू आला पाहिजे. आणि आता आजपासून दीपकजी संके सरांनी आमच्यापर्यंत माहिती दिली आहे, एक्स्ट्रा प्लेअर नसेल तर 3 धावांची पानंटी दिली जाईल. एक्स्ट्रा प्लेअर जर अवेलेबल नसेल तर त्यांचे संघ मालक आले तरी चालतील, परंतु त्या खेळाडूंची नावं त्यांना ठाऊक असायला पाहिजे. लीलावती क्रिएशनचं शानदार प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय प्रशांतजी राऊत, चला युनिव्हर्सिटी आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज प्लीज. नावं माहिती पाहिजे, डिजिटल स्कोरमध्ये टाकायला लागतात, मॅन्युअल स्कोरमध्ये टाकावे लागतात, सर्व काम करावं लागते. यस निश्चित खूप चांगला केलं. ह्या खेळाडूचं मनापासून कौतुक करून सचिनजी मी प्रत्येक सामन्याला अगोदर येऊन जातो आणि प्रत्येकाची नावं माहिती आहेत. अशा 12व्या खेळाडूचं मी कौतुक करतो. थँक्यू सो मच. असं काम करा जेणेकरून तुमचं पुस्तकं चांगलं बघायला मिळते. थँक्यू सो मच. आमचे विवेकजी आमच्याबरोबर जुडलेत, अनेक आठवणीच बघायला मिळतात. आणि जाऊया, जसं सामना सुरू होईल तसं जुळतंय एक महाराष्ट्राचं मधुर आवाज संदीपजी गावंड. पुन्हा लाख लाख धन्यवाद दीपक संके सर तुमचं. तुमच्यामुळेच आम्ही या स्पर्धेमध्ये आहोत, आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी मिळते. आपण चर्चा करत होतो लीलावती क्रिएशन या युट्यूब वाहिनीची. कमीत कमी अवधीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रगती केलंय असं मला वाटतं. प्रशांतजी राऊत सरांची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे. कौतुक करेन मी राजू पटणी सरांचं, ज्या मॅनेजमेंटची सूत्र करण्याकरता या ठिकाणी सज्ज होत आहेत. त्याचबरोबर आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत कुच चौधरी, आयुष आणि राकेश हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतील. डीजे जागृत तरे हे डीजे मास्टर आहेत आणि म्हणूनच साता समुद्रा पलीकडे त्यांना डीजे वाजवण्याकरता आमंत्रण दिलं जातं. मागच्या 3 वर्षांपासून सतत त्यांचे दुबईचे दौरे होत असत आणि आता सुद्धा येणाऱ्या 27 मार्च रोजी दुबई येथील एका फंक्शन मध्ये डीजे वादक म्हणून डीजे जागृत यांना तुम्ही बघणार आहात. आज त्यांच्या समोर जोडले जातात विघ्नेश गावड, हे सुद्धा चांगले ऑपरेटर आहेत डीजेचे आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये 3 असे दिग्गज खेळाडू, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी खेळलं आहे. आज आपल्या वंसरे प्रीमियर लीग मध्ये जे नामवंत पंच आहेत करुणाकरण कोटियन, ज्यांचे सुपुत्र आज इंडियाला रिप्रेझेंट करण्याकरता तयार आहेत. भारतीय संघामध्ये 2024 साली सिडनी कसोटीसाठी त्याची निवड झाली होती. फ्लेइंग 11 मध्ये जरी ते नसले परंतु त्या संघाचा हिस्सा होते आणि त्यांचा सुद्धा फार मोठा किस्सा आहे. मेहनत काय असं आपल्या मुलाच्या मागे, ते मेहनत करुणाकरण कोटियन सरांनी घेतलेली आहे. जसं मी उदाहरण देईन ते शिवम दुबे या खेळाडूचं, कारण शिवम दुबे याला घडवण्याकरता त्यांचेच वडील राजेश दुबे हे सातत्याने त्याला सराव करत असत. दिवसातून 500 चेंडू टाकण्याचं काम ते करत असायचे आणि जेव्हा सराव संपला की लगेचच आपल्या मुलाचं मालिश करणं हे महत्वपूर्ण काम शिवम दुबे यांच्या पिताश्री राजेश दुबे करायचे. म्हणजे आज शिवम दुबे सुद्धा एक इंटरनॅशनल खेळाडू बनलाय, परंतु त्याला घडवणारे त्याचे पिताश्री होते. तसंच तनुष कोटियन या क्रिकेटपटूला घडवणारे त्यांच्याच पिताश्री करुणाकरण कोटियन सर आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच सर, आपण अवेलेबल झालात. स्कोर बघितलं तर स्ट्राईक पंच म्हणून त्यांना तुम्ही बघतायत आणि गोलंदाजी ज्या ठिकाणी होईल तिथून आपण पंचांना बघतोय सुशांत मांजरेकर. कल्याणी घोरपडे सरांना आपण बघतोय. 10:40 ला हा पहिला चेंडू पळतोय. गोलंदाज तयार पहिला चेंडू टाकण्याकरता. निशांत स्ट्राईक इन कडे आहे, डिफेन्स केलाय. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये कोण काढलं. एका धाब्यानिशी खातं उघडलं निशांतने. निशांत सुद्धा जर आपण बघितलं तर युनिव्हर्सल वंजारी बॉयज टीम द्वारे चमकदार कामगिरी करणारा खेळाडू ठरलाय. नवीन त्याच्यासोबत गोलंदाज आलाय मनीष आणि गोलंदाजी मार्गावर गुरु संख्ये. स्लॉक केलाय, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सर्व हप्तात विकेटचं झाले पतन. लागलाय पहिला धक्का. सोरा युवा ग्रुप अँड स्नेहा कन्स्ट्रक्शन विकेट डाऊन. तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. आई
प्राऊड फील होतंय कारण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला अतिथी कक्षामध्ये सुशांत मांजरेकर सर आहेत. ISPL चे दोन्ही पर्व ज्यांनी पंचांची कामगिरी चांगल्या पद्धतीने बजावून गाजवलेत. मागच्याच महिन्यामध्ये जी फर्स्ट झालेली ISPL ची स्पर्धा 34 पैकी 30 मॅच मध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा पंच म्हणून त्यांची चांगली कामगिरी, सुरुवातीपासून लेदर क्रिकेटचा अनुभव आणि तो अनुभव आज कामी आलाय. पुढे आपण वळतोय, नवीन बॅटर गेलाय राहुल, गोल्डन डकचा शिकार झालाय तो म्हणजेच मनीष. पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकांनी झेल टिपलाय, शुभमने झेल टिपला आणि हा अडथळा दूर केलाय. डोक्याची घंटा वाजवणारा खेळाडू हे झटपट बाद केलं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2-3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे लॉंग ऑफ मध्ये, एक मिड विकेट मध्ये आणि एक स्कोर लेग मध्ये. ओव्हर पिच बॉल चांगला स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला खोलून काढला.